नमस्कार क्रिकेट चाहत्यांनो. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे बीसीसीआयची 2025 ते 26 ची नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट. यावेळेस बीसीसीआयने केवळ खेळाडूंची यादीच बदलली नाही तर अख्खी सिस्टीमच बदलून टाकली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. नक्की काय घडलंय? चला पाहूया. या वर्षातील सर्वात मोठा बदल म्हणजे बीसीसीआयने ग्रेड A+ कॅटेगरी काढून टाकली आहे. आता फक्त 3च ग्रेड असतील, ते म्हणजे ग्रेड A, B आणि C. भारताचे 2 महामेरू विराट कोहली आणि रोहित शर्मा, जे आतापर्यंत सर्वोच्च 7 कोटींच्या क्लबमध्ये होते, त्यांना थेट ग्रेड B मध्ये टाकण्यात आले आहे. म्हणजेच त्यांना B ग्रेड नुसार 3 कोटी रुपये मिळणार आहे. कारण दोघांनीही T20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने ते आता फक्त वनडे खेळतात. कमी फॉर्मॅट, कमी ग्रेड हे नवे धोरण बीसीसीआयने लागू केले आहे. आताच्या सर्वोच्च श्रेणीत 5 कोटी घेणारे फक्त 3 खेळाडू उरले आहेत, जे भारतासाठी सातत्याने खेळत आहेत. 1. जसप्रीत बुमराह, नंबर 1 गोलंदाज. 2. शुभमन गिल, नव्या युगाचा सुपरस्टार आणि कर्णधार. 3. रवींद्र जडेजा, अनुभवी अष्टपैलू खेळाडू. यानंतर ग्रेड B मध्ये वॉशिंग्टन सुंदर, KL राहुल, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. तर ग्रेड C मध्ये रिंकू सिंग, टिळक वर्मा, संजू सॅमसन यांच्यासह अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हर्षित राणा आणि ध्रुव जुरेल यांसारख्या युवा खेळाडूंची वर्णी लागली आहे. तुम्हाला माहीतच आहे की ग्रेड A मधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रेड B मधील खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड C मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात. आश्चर्यकारक म्हणजे दुखापत आणि फॉर्ममुळे मोहम्मद शमीला या यादीतून डच्चू मिळाला आहे, तर ईशान किशन सलग दुसऱ्या वर्षी कराराबाहेर आहे. मित्रांनो, बीसीसीआयचा हा फॉर्मॅट आधारित कराराचा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? विराट आणि रोहितला B ग्रेड मध्ये टाकणे योग्य आहे का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच ताज्या क्रिकेट अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा.